चला पाटील हात हात बोलायला लागले होते. आज तिसरा दिवस सुरू झालेला आहे. आतापर्यंत असं वाटलं होतं महाराष्ट्रात मुस्लिम बांधवांनी आणि सभेसाठी मैदान दिलं होतं. मराठा मुस्लिम एकोप्याचा एक वेगळा संदेश सुद्धा आज मिळालेला आहे. त्याच्याबद्दल काय कालचा आज हे आता तिसरा दिवस मराठा समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत त्या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागला, तालुक्याचा शिव सोडायला लागलो आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागला. तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरगं आपल्या लेकरासाठी मुंबईकडे आरक्षणासाठी निघालंय, आपण आता घरी नाही थांबायचं, आपण भेटायला गेलो पाहिजे, आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे. आणि रस्त्यावर लाखांना मराठी हातातले कामं सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला. आपण दुसरं म्हणाला या काय मदरसा या ठिकाणी आपण सगळी ग्राउंडची त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी, कारण हे होणं आपण आवश्यक आहे. हे बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणं सुद्धा आवश्यक आहे, कारण हे लोकशाहीचं राज्य आहे, हे संविधानाचं राज्य आहे. इथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे. त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे. त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्मात स्वाभिमान आहे, मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. पण दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्या नंतर, कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणं हा विषय एकदम वेगळा आहे. ज्यावेळेस आम्ही मुंबईकडे पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं, इथं धर्म नाही आला, इथं एका लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी, आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी. ते बघा धर्म वेगळा, मी पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा, त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे, मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही, आणि तो असलाच पाहिजे. त्याच्यात काय गैर असण्याचं काही कारण नाही. परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय. पहिल्यांदा मदरशावरती भगवे झेंडे, आणि अशा ठिकाणं राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं. त्या ठिकाणी भगवा झेंडा होता, त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं, संरक्षण होईल असं होतं. आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे, समीकरण काय? त्यामुळं हे एकीचं रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला याच ग्राउंडवर दिसेल कोण आहे. सांगत राहिले सॉरी, या मदरशामध्ये खूप मी बघितलं की मुलं शिक्षणासाठीचे अनाथ मुलं आहेत, गरिबांचे मुलं, त्यांच्याकडे खूप चांगलं काम त्यांचं इथं आहे. आणि इथं ऍडमिशन देताना आयटीआयला असो किंवा कशाला असो, इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ऍडमिशन दिलेले आहेत, आणि ते मुलं सुद्धा मला आता भेटले. चांगलं कौतुकाचं काम त्यांचं चालू आहे. दुसरा प्रश्न असा आहे पाटील की तुम्ही आज जसं मदरशामध्ये थांबलात, सगळे मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी आहेत, मग तुम्ही पाठीमागे एकदा म्हणाला होता की मुस्लिम बांधवांना सुद्धा कसं आरक्षण मिळत नाही ते मी पाहतो, फक्त मला आधी माझा प्रश्न सोडवू दे. म्हणजे साथ देणं अगदी बरोबर आहे. त्यांनी साथ द्यावी म्हणून नाही, द्यावी किंवा नाही दिली तरी पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा म्हणलेला आहे. एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न हे एकदा मिटू द्या. धनगर बांधवांना कसं आरक्षण देत नाही, मुस्लिम बांधवाला कसं देत नाही ते मी बघतो. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अडचण महाराष्ट्राची होऊ लागलेली आहे आणि तुम्ही माघार घ्यावं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक पाऊल टाकले, काम करते. शिंदे साहेबांनाच माझी विनंती, आम्हाला राज्याला अडचण व्हावी असं वाटत नाही. अडचण सरकारकडून आणि प्रशासनाकडून व्हायला लागली. आमच्या नोंदी सापडलेल्या असताना तुम्ही देत नाही, तो डाटा देत नाही, त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देत नाही, आणि सगळे सोयऱ्यांचे व्याख्यास आपण घेत नाही. शिंदे समितीनं सुद्धा कायमचं काम करून नोंदी सापडल्या पाहिजे. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, असे महाराष्ट्रातले बरेच जिल्हे आहेत की तिथं नोंदी पण कमी सापडल्या. मग जर एवढे 7 महिन्यापासून आदेश दिले असताना काम कसं होत नाही? आम्ही मुंबईला आम्हाला यायला हौस नाहीये, पण हे का कुठं
व्हॉट्सअप फेसबुकवरती निरोप पाठवायचा विषय नाही. हा राज्यातल्या जनतेचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी ओळखून घ्यावं. हा प्रश्न विचारला बरं झालं की त्यांनी ओळखून घ्यावं. गावागावातला लाखांना समाज एकवटलाय. जिल्ह्यातला तालुक्यातला आपण प्रत्यक्ष बघितलं. इथून तिथून पाथर्डी असेल, तिसगाव असेल, जे गाव असतील, करंजी असेल, आता नगर आहे, उभा राहायला सुद्धा रोडवरती जागा नाही. हे सरकारच्या लक्षात येत नाही का? लोक जर रस्त्यावरती कामं टाकून पळायला लागले आणि तुम्ही भाषा करता चर्चा बंदची, दारं बंदची, वेळ द्या देऊ. अहो जर मुंबईत गेले आणि तिथं जर तुम्ही काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राज्यातला मराठा एकही थांबणार नाही. जसे मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठी असणार आहेत तसे इकडे राज्यातल्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच असणार आहेत. याची सुद्धा जाणीव सरकार म्हणून आपण पालकत्व स्वीकारलंय म्हणून घ्यायला पाहिजे. कारण ही जनता ही दैवत मानता तुम्ही आणि या जनतेचा प्रश्न सोडत नाही. ते आम्हाला विठीस धरताय आणि राज्य म्हणताय की अडचणीत आलंय आणि विठीस आम्हाला धरलंय. हे सरकारला शोभताय का? असं समजतंय की आज संध्याकाळी म्हणजे राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी तुमच्या बरोबर भेटण्यासाठी शिष्टमंडळ येऊ शकतं. येऊ द्या ना. आम्ही स्वागत केलंय. आम्ही दरवाजे उघडे ठेवलेत. या, आमचं काहीच म्हणणं नाहीये. आम्ही कुठे दरवाजे मराठ्यांनी बंद केले. फक्त एक जाणीव असू द्या. कोणची जाणीव असू द्या की आता तरी सहजतेने हे आंदोलन घेऊ नका. जर लोक आंतरवालीपासून नगरपर्यंत लाखानं आहेत, मी लाखानं शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं बोलणं सोपी गोष्ट नाहीये. हो, कारण तुम्ही चेक करताय. मी रात्री सहज बघितलं. आतापर्यंत बघितलं नव्हतं. मी पुढे होतो. म्हणलं गाड्या पुढे जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी. पोरांची हडबड नाही झाली पाहिजे. आपल्याला 2 वाजतात, त्यांना 9 वाजता जाऊ द्या. ज्यावेळेस गाड्या निघायला सुरू झाल्या, अहो आमची नगरमध्ये पोहोचली तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या. सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढ्या ताकदीने आला नगरपर्यंत, पुणे आणखीन वाशी यायची. 25 तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा निघणार आहे मुंबईकडे. 26 ला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी. तर मुंबईत उभा राहायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का? तरी पण आणखीन मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवतात कागद. हे काय चिल्लर मुद्दा आहे का व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला? इतका समाज जर जागृत झालाय, इतकं तुटून समाज पडलाय. आज माता माऊल्यांसह सुद्धा रात्रंदिवस लोक रोडवरती आहेत. एकट्या करंजी घाटात 4 कार्यक्रम झालेत नुसत्या करंजी घाटात. आणि ते पण एवढे होते की एका कार्यक्रमाला 20-30 हजार लोक नसते म्हणून. एक बी त्यातला जाणीव नाही सरकारला. याची गांभीर्य पण नाही का? नुसतं सरकार चालवायचं म्हणून असं नसतं. ही जनता दैवत आहे. याने आपल्याला साथ दिलेली. मग यांचा प्रश्न काय आपण पुढे होऊन जाणून घेतला पाहिजे. ते सोडून पुढे सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडायचा प्रयत्न नसतो होत. आणि ती जर प्रयोग डबल झाला ना तर तुम्हाला सांगतो रस्त्यावर या राज्यासह देशात आंदोलन सुरू होईल. मी असं म्हणताय की ताठरपणा न करता सामंजस्यानं घेतलं पाहिजे. आज तुम्ही आवाहन कराल का? हा शब्द मी वापरतोय की सरकारला आवाहन कराल का? मी परवाच केलंय, विनंती केली की तुम्ही आमच्याकडून सुरू आहेत. कोणतरी म्हणलं ते बंद केलं. म्हणलं बंद चल कर बंद. आमच्याकडून दार बंद म्हणजे बघा उलटा खेळ. आमच्याकडून दार बंद पाहिजे, त्यांच्याकडून बंद. अरे धंदा नाही. 18 तुमचं दार तिथं आल्यावर बंद कसं असतं ना, मग तिथं आल्यावर उघडी झाली. 18 तारखेला शिष्टमंडळ आलं होतं. 18, 19, 20, 21, आज 22 आहे. 5 दिवस झाले. 5 दिवस झाले तुमच्याशी चर्चा नाही. ठीक आहे ना. सर जाऊ द्या. 5 दिवस झाले चर्चा होऊ शकली नाही, झाली नाही. त्यांच्या मनात काय मला माहित नाही. पण आम्ही मुंबईकडे निघालो आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही आता. कारण ते हक्काच आहे. हे सगळ्यांना पटतंय. गोरगरीब मराठ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत, नोकरदार मराठ्यांपासून व्यावसायिक मराठ्यांपर्यंत सगळ्याला पटतंय. शेतकरी मराठ्यांपासून सगळ्यांना पटतंय. आपल्या नोंदी सापडल्या सरकारला दिलं पाहिजे. सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला मुद्दा मिळतेच धरायला लागलंय सत्तेच्या जीवावर. हे मराठ्यांच्या लक्षात आलं. सर तुम्ही निघताय मुंबईकडे पण अजून आझाद मैदानासाठी परवानगी दिलेली नाहीये. कुठली प्रोसिजर झाली नाही. कसं असणार आहे पुढचं नियोजन? कारण सरकारकडनं परवानगी मिळत नाही, पोलिसांकडनं परवानगी मिळत नाहीये. तुम्हाला मुंबईमध्ये रोखायचा कदाचित प्रयत्न सुद्धा होतो. एक गोष्ट सगळ्यांना मान्य आहे आणि मान्य असायला पाहिजे. लोकशाहीला आणि कायद्याला धरून आम्ही अर्ज केले आणि आमरण उपोषणाला परवानगी देणार नाहीत. ही सगळ्यात मोठी सरकारची नाचक्की असणार आहे. मी नाही मिळाली तरी जाऊन बसणार आहे आणि मिळाले तरी जाऊन बसणार आहे. परंतु कायद्याचा आणि सरकारचा सन्मान आम्ही केलेला आहे अर्ज देऊन आमचा. आणि तुम्ही कायदा जर पायतोडी तुडवत असाल सत्तेच्या जोरावर आणि परवानगी देण्याची सगळ्यात मोठी नाचक्की असणारी सरकारची की परवानगी शांततेच्या आंदोलनाला दिली.
परवा सुद्धा अजित बबनराव तायवाडे असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या 15 वर्षाच्या मागण्या बदलतात सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करते पण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या बदलतात मग ते अशक्य आहे थोडं. सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करते, ते सरकारमध्ये केव्हा बसून गेले त्यांना काय माहिती. काल रात्रीच्या भाषणात तुम्ही छगन भुजबळांचं नाव न घेता एक आव्हान दिलेलं आहे की जर असं जर झालं तर मंडळ आयोगालाच आव्हान देणार. नाही मग तो कशाला म्हणतो बार बार की आम्ही कुणबीचे प्रमाणपत्र चॅलेंज करू, म्हणजे आमचे या भारत देशात कोणाच्याच शासकीय नोंदी सापडणे मराठ्याचे सापडल्यात आणि ते म्हणतो चॅलेंज करू. आमचं चॅलेंज करू तर तुमचा स्वीकारलेलाच नाहीये. आम्हाला गोरगरिबाचं आम्हाला पहिल्यापासून माहितीये, पण गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटलं नाही करायचं आम्हाला. इतकी नियत खराब आमची नाहीये, कोणाच्या लेकराचं वाटलं करून आपल्याला मिळवायचं, इतकी वाईट नियत आमची नाहीये. पण तुम्ही जर मग आता आमच्या लेकरांचे नरडे दाबणार असाल आमचा नाविलाज. भुजबळांनी आता ओबीसीची अडचण करायला सुरुवात केली असं म्हणायचं. अरे ते पहिल्यापासूनच केली ना, ते काय माणूस आहे का? त्याचं मला इचारे जाऊच नका बरं. ते बावसाळ्यानं कुंकडं बोलत आहे, ते सगळा कार्यक्रम बिघडून टाकेला आमचा. ते बांधावर एकामेकाचं बैल जाऊन देणार लोक. आता त्याला काय कळत तरी घरी बसल्या बसल्या आपलं आमच्या शेंगा तिथं बसून का म्हणता आम्हाला उगच टाकी ते आडे तिडे पाय कुंकडे बी घेते पिशीन चलत आहे बाजाराला निघाले कुठे बी ते का म्हणता आम्हाला तसं. ते मला इथं हिचरे जाऊ मग सगळं पुढचं हिचकडूनच जातो खेळ माझ्या ध्यानात राहत नाही काहीच नाही. मग हो ते किती आमचं किती प्रेम होतं एकमेकात. आम्ही एकमेकाच्या लग्नात वाटतो, एकमेकाच्या सुखादुखात धावून जातो, एकमेकाला काही लागलं तरी लगेच देतो. कुणाला गाडी नसली देतो, कुणाला मोटरसायकल नसेल, कुणाला बैल नसेल, कुणाला आऊत नसेल, कुणाला पाणी नसेल, इतकं एकमेकाच्या मदतीला जाऊन जातो. हे बावसाळ्याला मध्ये आल्यापासून येडपट आमचा सगळा खेळ पांगला एकमेकाचा माहितीये का. थेट म्हणणं आहे का की मराठा आणि ओबीसी मध्ये वितुष्ट आणण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे आणि करतायत. आणलं ना गोरगरीब धनगर बांधव आणि गोरगरीब वंजारी बांधव यांचं आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्यामुळे. तरी पण त्यांनी काही म्हणतो आम्ही सगळे नाही, काही जणांच्या डोक्यात घुसलंच ना ते त्यांनी सांगितलेलं. पण सामान्याच्या लक्षात आलं की राजकारणी माणूस याच्या फायद्यासाठी घुसला लागला. आपण कशामुळे संबंध खराब करायचे मराठ्यात आणि आपल्या गावखेड्यात. आणि गावखेड्यात आमचे संबंध चांगलेच आहेत आणि हे कायम राहणार आहेत आणि आम्ही ते टिकून ठेवणार आहे. किती वळवळ कर म्हणा. परवा अजितदादा बारामतीमध्ये बोलताना म्हणाले की संविधानिक पद्धत आहे, कायद्याने वेळ लागतो, तर मनोज जरांगेंनी सोडता थोडा वेळ द्यावा, थोडा धीराने घ्यावं. कोण म्हणलं? अजितदादा. मग आता धीर कशाला असतं मलाच कळा ना. त्यांना म्हणा एकदा या तरी लांबून राहणार नुसतं. एकदा या दूध का दूध पाणी का पाणी करू. 7 महिन्यात तुम्ही एकदा आले बी नाही. बाकीचे बरेच येऊन दमलेत का तुम्हाला गाडी लागा ना, एसटी तिकीट काढून देतो आम्ही. या ना एकदा बोलू. मी म्हणजे आडमोड आड नाही बोलत त्यांना. एकदा या ना, समाजाच्या लेकराचं आता कल्याण व्हायला लागले. एकदा या, संविधानाच्याच मार्गाने चाललोय. 7 महिने वेळ दिला अजितदादा, उशीर तिरशीक नाही दिला. 7 महिने लहान वेळ नाहीये. उलट तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे. सरकार तुम्ही चुकीचा करायला लागला डायरेक्ट म्हणलं पाहिजे त्यांनी. 7 महिन्याचा वेळ दिला, याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा हे अजितदादांनी स्वतः सरकारला म्हणायला पाहिजे की हे पोरांच्या नोंदी सापडल्यात, मराठ्यांच्या नोंदी नसत्या सापडल्या तर तुम्ही नव्हतं द्यायला पाहिजे, असं अजितदादांनी सरकारला म्हणायला पाहिजे. पण आता नोंदी सापडल्या कसं काय देत नाही तुम्ही. जर अजित पवार आज आले भेटायला तर तुम्ही तयार आहात या म्हणून सांगताय त्यांना कधी भेटायला तयार. अरे मी कोणाला भेटतोय आणि स्पेसिफिक अजित पवार यांचं नाव आरक्षण घेऊन आले तर गळ्यात उडी आणतो मी त्यांची. भेटायचंच काय असा चिपकून बसतो की सुटतच नाही. नाही गेल्या आठवडाभरापासून तुम्ही आणि त्यांच्या वक्तव्यात जरा असा विसंवाद दिसतो, म्हणजे जरा काहीतरी एकमेकांकडे खार खाऊन बघितलं असं का वाटतंय. कार काय ते महाबांध थोड्या कामी त्यांचा वावर कब्जा केला कोणच्या वावर त्यांचा. ते मला मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोललो ना, मग ते मराठ्याच नाही कोणाचं असतं आपण सोडीतच नाही त्या. कारण मला जातीपेक्षा मोठं कोण नाही, मी कोणाला गिनीत बी नाही. त्यांना काय म्हणत गरज होती कारवाई करू. आता कारवाई जर झाली ना, आम्ही म्हणणार यांच्याच मुळे झाली. हा यानेच काढी लावून दिली दिसते पोलिसाला. म्हणजे त्यांनी जेने ते डोक्यात आणून दिले ज्ञानानं देण्याचं. दुसरं आज श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना आहे, मोठा सोहळा होतो. देशातले सगळे साधू संत मंडळी आहेत. आणि मुख्यमंत्री मात्र गेले नाही, ते जाणार होते, त्यांचं नियोजन होतं. पण असं कळतंय, म्हणजे खरं काय कुठं माहित नाही की या आरक्षणामुळे या आंदोलनामुळं त्यांनी जाणं टाळलेलं आहे. आता आरक्षणाचं आंदोलन हिंदनगरमध्येच ते जायला किती दिवस लागते आणि आम्ही पै येत का सोपं आहे का. आणि आज आमचा हिंदुस्थानच्या नागरिकांचा भारतवासियांचा आनंदाचा सोहळा आहे आज. आणि तो आनंद मनामनात आहे. आणि आम्ही फक्त जाऊ शकलो नाहीत की आमचा नियोजित हा कार्यक्रम 4.5-5 महिन्यापासून. परंतु देवाचं नामस्मरण आपण कुठं न करू शकतो.
कुठून पण पूर्वी ग्रंथातच दिलेलं आहे की शेतात काम करतानाही नामस्मरण घेतल्यामुळे देवाला सुद्धा शेतात यावं लागलं होतं. तसं आम्ही उठलं की रामराम म्हणतो, उठलं कीच रामराम म्हणतो. आम्ही इकडे आनंद साजरा करणार आहेत आज. कुठं सोहळा साजरा केला? आता गेलं की नगरमध्ये इथून तिथून रोहन सारखं त्याला काय असं काय बांधलेच की इथं केलं की बस झालं. इथून तिथून आजचा दिवस जय उद्या श्रीराम. जय श्रीराम. आज दिवसभर. आणि मग नंतर जाणार नाही, नाही, आता नाही, एक मिनिट, एक लाख. आता उत्सव सोहळा तुमचा कसा असणार आहे दिवसभराचा राम मंदिराचा हे सांगा मला. आता जाणार आम्ही, पूजा करणार, आरती करणार, जयघोष करणार, तिथं फुलं उधळणार, आणखीन काय असतात, पाय पाडणार. अरे जय श्रीराम धनात धन घोषणा होणार. हे बघा मी वेगळा तत्वाचा माणूस आहे. मी सगळ्याच धर्मांना मानणारा सुद्धा आहे आणि माणुसकी जिवंत ठेवणार आहे. पण जसा बाकीच्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे तसा माझ्या हिंदू धर्माचा सुद्धा मला स्वाभिमान आहे. आणि तो असणं आवश्यक आहे.